झी 24 तास, एक पाऊल पुढे. मुंबईच्या MD कॉलेजची गाजलेली एकांकिका हिस्ट्री ऑफ लिजंड्स आता नाटकाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येते. नाटकाचं नाव आहे एक साथ नमस्ते. चला पाहूयात. एक साथ नमस्ते. 14 कलाकारांचा संच असलेली ही एकांकिका आता नाटकाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येते. मुंबईतल्या MD कॉलेजच्या विद्यार्थ्यांची गाजलेली एकांकिका हिस्ट्री ऑफ लिजंड्स कॉलेज विश्वात तुफान प्रतिसाद मिळालेली ही एकांकिका आता रंगमंचावर दाखल होते. तोच प्रतिसाद मिळवण्यासाठी कलाकार सज्ज आहेत. त्यामुळे नाटकाची सध्या जोरदार तालीम सुरू आहे. इतिहासावर भाष्य करणारी आणि विनोदी अंगाने जाणाऱ्या नाटकात आरती सोळंकी, विमला म्हात्रे यांच्यासह तब्बल 14 कलाकार रंगमंचावर प्रेक्षकांना खेळवून ठेवणार आहेत. नाटकाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे विमल म्हात्रे तब्बल 4 वर्षांनी रंगभूमीवर कमबॅक करतायत. नाटकामध्ये जी माझी भूमिका आहे ती एका शिक्षिकेची आहे. म्हणजे ती शिक्षिका इतिहासाची अगदी खूप अभ्यास केलेला असतो आणि पण आत्ताची मुलं अभ्यास करत नाहीत इतिहासाचा. ह्याला तिला फार त्रास होत असतो. राग येत नसतो मुलांचा, कारण संपूर्ण वातावरणच असं असतं की काय. पण तिची खूप इच्छा असते की त्यांनी खूप छान अभ्यास करावा, माहिती असावी. आता आमच्या काळामध्ये जे होतं की आम्हाला काही होते आदर्श वगैरे, पण मग आताच्या मुलांचं असं म्हणणं असतं की नाही आहेत आम्हाला आदर्श, आम्ही काय वगैरे. तर तिचा खूप प्रयत्न असतो प्रामाणिक की त्याने अभ्यास करावा. पण त्याच्यामध्ये कितपत ती सफल होते होत नाही हे मला वाटतं नाटक बघायलाच पाहिजे सगळ्यांनी. नाटकाचा विषय तसा नाजूक आहे, मात्र दिग्दर्शक प्रल्हाद कुर्तडकर यांनी अगदी सावधपणे नाटकाची बांधणी केल्याचं दिसतंय. ही एकांकिका आहे. 2006 ते आता 2013 चालू आहे. 2012 पर्यंत ही एकांकिका सादर होत आली. ही एकांकिका MD कॉलेजने सादर केली, त्यानंतर CHM कॉलेज, विवा कॉलेज, त्यानंतर प्रगती कॉलेज अहमदनगर, त्यानंतर पुलला पुरुषोत्तम करंडकला ही एकांकिका विजेती ठरली. जवळजवळ साधारण एक 30 एकांकिका स्पर्धा केल्यात या एकांकिकेने आणि ही एकांकिका कुठेच हरलेली नाहीये. नाटक असो की मालिका की रियालिटी शो, आरती सोळंकी विनोदाच्या आपल्या अचूक टायमिंगसाठी वाकबगार आहेत. तोच अनुभव याही नाटकात पाहायला मिळणार आहे. प्रत्येकाला कसं असतं की आम्ही नाटकच बांधलंय असं ग्रुप तर इतकी मजा येते करतानाच. म्हणजे पालक हे पालकांसारखे नाही आहेत. म्हणजे तेही असे आहेत की म्हणजे ते त्यांचेही कॅरेक्टर इतके छान आहेत ना की नाटक इतकं मजा करण्यासारखं आहे. म्हणजे आम्ही 7 विद्यार्थी मजा करतोच, पण आमचे पालकही तसे घेतले. त्याच्यामुळे आणि टीचर आहेत म्हणजे आमच्या माई करतायत, तर त्यांचंही वेगळं कॅरेक्टर आहे. म्हणजे तुम्ही ज्या नाटक बघता तुम्हालाही कळेलच. आणि प्रणव राव आणि आमचा तो शिपाई करतोय, म्हणजे सगळेच असे ना विनोदी घेतलेत आणि मजा. म्हणजे नाटक बसवताना दिग्दर्शकाने असं बसवलंय की ना सगळेच कॅरेक्टर्स मजा करतात. वाटतच नाही की एका वेळेला म्हणजे स्टेजवरती 16 जण आहेत. एकूणच इतिहासाची पानं उलगडणारं हे नाटक जुनाच विषय पण वेगळ्या मांडणीत घेऊन येते. प्रेक्षक या विषयाकडे कसं पाहतात हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे. जयंती वागदरेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. तर मित्रहो, चला नाटकाच्या या दरबारात मी योगिनी चौक तुमची आता रजा घेते. लवकरच पुन्हा भेटू नाटकांच्या या राज्यात. तोपर्यंत पाहत रहा झी 24 तास.
झी 24 तास, एक पाऊल पुढे.